आज आपण पाहणार आहोत ऑर्थोग्राफिक व्ह्यू. आपल्याला ड्रॉ करायचा आहे फ्रंट व्ह्यू. इथं फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा, इथं टॉप व्ह्यू आणि इथं लेफ्ट साईडला राईट हँड साईड व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. सर्वप्रथम आपण फ्रंट व्ह्यू घेऊया. फ्रंट व्ह्यूमध्ये डिस्टन्स किती हे हॉरिझॉन्टल हे दिलेले आहे 100, म्हणून मी 100चा हॉरिझॉन्टल लाईन टाकलेली आहे आणि हाईट दिलेली आहे 60, म्हणून हाईट 60, 100 आणि 60चा असा बॉक्स तयार करून घेतला फ्रंट व्ह्यूमध्ये. आणि टॉप व्ह्यूमध्ये हे आहे ना 50 हे 50 अंतर घेतले आणि हे वरून 100 हा एक बॉक्स तयार करून घेतला. नंतर इथून 45 डिग्री अँगल घेऊन हे प्रोजेक्शन्स ड्राफ्टरनी वर ट्रान्सफर केले या साईड व्ह्यूसाठी, राईट हँड साईड व्ह्यूसाठी. तर आपण पाहूया फ्रंट व्ह्यू. आता ह्या साईडनी जर पाहिलं, हा फ्रंट व्ह्यू जिथून एरो असतो तिकडून फ्रंट व्ह्यू असतो. हे डिस्टन्स दिलेलं आहे 100 आणि इकडून दिलेलं आहे 20 आणि 30 म्हणजे 50. म्हणजे हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट हा किती लाईन इथून 50 लाईन, म्हणजे इथून 50 डिस्टन्सला मार्किंग करायचं आहे. 50 डिस्टन्सला मार्किंग कसं करणार आता मी दाखवतो. ड्राफ्टरच्या साह्याने इथून मार्किंग केलं 50चं, डार्क लाईन काढली. त्याच्यानंतर हाईट किती दिलेली आहे 60, मग 60ला एक डार्क लाईन आणि परत इथून तर इकडे 30, म्हणजे इथून तर इथं दिलेलं आहे 30. मी डार्क लाईन काढून घेतो 60, त्यानंतर 30ची लाईन टाकून घेऊया आपण 30. आता परत आपल्याला ही हाईट माहिती करून घ्यायची. ही हाईट किती आहे 60 मायनस हा 20, हा व्हर्टिकल किती आहे 20 आणि हे टोटल डिस्टन्स काढायचं आपल्याला. म्हणजे 60 मायनस 20 हा झाला 40, म्हणजे इथून तर खाली 40ची डिस्टन्स घ्यायचं आहे. 40 डिस्टन्स घेऊया आपण. इथून खाली 40 डिस्टन्स घेतलं आणि परत आता हॉरिझॉन्टल डिस्टन्स घ्यायचं आहे. म्हणजे ह्या पॉईंटपासून तर इथवर जॉईन करून द्यायचं, म्हणजे हा पॉईंट इकडे जॉईन करून द्यायचा आहे. म्हणजे तो झाला एल शेप तयार होतोय. म्हणजे हा पॉईंट आलेला आहे. आता वरून खाली किती आहे 20, म्हणजे इथून खाली 20 घ्यायचं आहे. इथून खाली 20 आणि इथून म्हणजे ह्या पॉईंटपासून तर इकडं 20, म्हणजे इथून एक 20च्या डिस्टन्सने लाईन टाकून घ्यायची. 20 डिस्टन्सची लाईन टाकून घेऊया आपण. ओके. आता इथं काय दिलेलं आहे 30 दिलेलं आहे, म्हणजे 15 डिस्टन्स मार्क करायचं. इथं 15 आणि 15 म्हणजे तो सेंटर पॉईंट येईन. इथं सेंटर पॉईंट येईन, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. तर आपण आता हा पॉईंट पाहत आहोत. तर इथून 45 डिग्री अँगल घेऊया. ह्या पॉईंटपासून इकडे 45 आणि ह्या पॉईंटपासून इकडे 45 अँगल, सॉरी ह्या नाही, हा झाला मिड पॉईंट. ह्या पॉईंटपासून 45 इकडे घेऊया. आता 45 डिग्री घेऊया इथं. एक लाईन ड्रॉ करायची, प्रोजेक्शन लाईन फेंट. त्याच्यानंतर इथून परत प्रोजेक्शन लाईन फेंट ड्रॉ करायची आहे, डार्क नाही. फेंट ड्रॉ केली. आता ह्या पॉईंट इथून तर इथवर हाईट किती दिलेली आहे 10 दिलेली, म्हणजे हा पॉईंट हाईट 10 दिलेली आहे. मग 10नी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. इथं समजा 10 आलं तर हे जॉईन करून घ्यायचं डार्क लाईनने.
डार्क लाईन जॉईन झालं, हे रब करतो, हे रब करतो आणि हे जॉईन करून घ्यायचे. हा जॉईन करून घ्यायचा आणि हा जॉईन करून घ्यायचा. इथपर्यंत समजलं. आता मी अँगल मेन्शन करतो 45 डिग्री. हा पण 45 डिग्री. आता ह्या व्ह्यूमध्ये हा जो पॉईंट आहे पेन्सिलने दाखवलेला हा पॉईंट आणि हा बोटाने दाखवलेला पॉईंट, इथून तर इथपर्यंत म्हणजे इथवर 20 डिस्टन्स वरची इथवर इन्क्लाइन लाईन दाखवलेली, म्हणजे ही लाईन आणि ही लाईन जॉईंट करून घ्यायची. ही लाईन आणि ही लाईन जॉईंट करून घेऊया आपण. आता टॉप व्ह्यूमध्ये सेमी सर्कल दिसतंय. तर सेमी सर्कल कितीचं डिस्टन्स दिलं आहे इथं 15ची रेडियस दिलेली आहे. 15 रेडियस म्हणजे 15च्या रेडियसने इथून 15 साईडला डॉटेड लाईन येईन. इथं हा जो सेमी सर्कल आहे तो फ्रंट व्ह्यूमध्ये डॉटेड लाईन दिसतोय, फ्रंट व्ह्यू. आता 15ला डॉटेड लाईन टाकूया, इथून डॉटेड लाईन. मी आता डिस्टन्स लिहून टाकतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. प्रोजेक्शन खाली डाऊनवर्ड पण घेऊन ठेवतो म्हणजे आपल्याला परत काही प्रॉब्लेम नाही येणार. आता हे डिस्टन्स किती दिलेले आहे 50. हे डिस्टन्स आहे 50. त्याच्यानंतर हे डिस्टन्स आहे 30. त्याच्यानंतर हे डिस्टन्स आहे 20. हे डिस्टन्स आहे 60. इथून तर इथपर्यंत डिस्टन्स आहे 40. हे पण मार्किंग करून देतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणतं डिस्टन्स किती घ्यायचं आहे. हे झालं 40. आणि हा पॉईंट पेन्सिलकडचा आणि हा बोटाकडचा पॉईंट पहा. हा पॉईंट ते हा पॉईंट डिस्टन्स किती आहे इथून तर इथवर 30 आहे. म्हणजे ते 30 डिस्टन्स पण मी मार्क करून देतो. 30 डिस्टन्स मार्क करून देतो तिथं. इथं 30 डिस्टन्स मार्क करायचं आहे. आता आपण वळूया फ्रंट व्ह्यूकडून टॉप व्ह्यूकडे. टॉप व्ह्यूमध्ये अजून कोणते डिस्टन्स द्यायचं राहिले का? नाही. फ्रंट व्ह्यूमध्ये सर्व डायमेन्शन दिले. आता टॉप व्ह्यूमध्ये येऊ. आता टॉप व्ह्यूमध्ये काय करणार आहे आपण, ह्या साईडने पाहायचं आहे. मग टॉप व्ह्यूमध्ये कसं दिसतंय, हा पॉईंट वरून जर पाहिला इकडून टॉप व्ह्यूमध्ये तर ही स्ट्रेट लाईन दिसते. इथून ही लाईन आणि ही लाईन स्ट्रेट दिसते. इथून तर इथवर स्ट्रेट लाईन, इथून तर इथवर स्ट्रेट लाईन दिसते. फक्त मध्ये सेमी सर्कल दिसतं इथं. म्हणून मी काय केलं, हा बॉक्स तयार केलेला आहे. बॉक्समध्ये कसं केलं, टॉप व्ह्यूमध्ये हे डिस्टन्स 50 घेतले म्हणजे हे 50 घेतलेले आहे. इथून तर इथवर 100 घेतले म्हणजे हे 100 घेतलेले आहे आणि बॉक्स तयार केलेला आहे. तर आपण डार्क लाईन टाकून देऊया. आउटलाईन अगोदर घेऊया. आउटर लाईन ड्रॉ करून घेतोय मी अगोदर, कारण टॉप व्ह्यूमध्ये ते स्ट्रेट लाईन दिसतात. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे सेंटर पॉईंट. याचा सेंटर पॉईंट किती येईल 25. हा 25ला सेंटर लाईन ड्रॉ करूया. सेंटर लाईन ड्रॉ केली आणि तिथून 15 घ्यायचं म्हणजे 30च आहे. 30ला मार्किंग केलं. 15 मार्किंग करतोय मी.
आता कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन सेमी सर्कल टाकायचं आहे. कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन सेमी सर्कल टाकूया. सेमी सर्कल टाकलं. हे सेमी सर्कल कोणतं आहे? हे इथं डिस्टन्स किती दिलेलं आहे? 30, म्हणजे 15 इकडं, म्हणजे इथून 15 इथून 15. आता ती डार्क लाईन जॉईंट करून घेऊया. इथं डार्क लाईन टाकूया, इथं डार्क लाईन टाकूया. आणि आता टॉप व्ह्यूमध्ये ह्या पॉईंटपासून तर इथवर, म्हणजे ह्या पॉईंटपासून तर इथपर्यंत 30 आहे. तर मग वरून स्ट्रेट लाईन दिसेल, इथून तर इथवर स्ट्रेट लाईन टाकायची, म्हणजे ही लाईन टाकायची. आणि मध्ये हे डिस्टन्स किती दिलेलं आहे? इथून 5 आणि इथून 5. 30 डिस्टन्स, इथून 5 आणि इथून 5 घेऊन टाकूया आपण. म्हणजे ते टोटल झालं 10 डिस्टन्स. इथून एक स्ट्रेट लाईन टाकूया आणि इथून एक स्ट्रेट लाईन टाकूया. ही स्ट्रेट लाईन जॉईन करून घेऊया. आता ह्या टॉप व्ह्यूमध्ये हा स्लॉट दिसेल का? नाही. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट, म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट, हा टॉप व्ह्यूमध्ये आपण प्रोजेक्शनने घेतलेला आहे. मग ती काय दाखवायची? डॉटेड लाईन, कारण ती दिसणार नाही. म्हणून मी आता डॉटेड लाईन दाखवत आहे. इथं डॉटेड लाईन दाखवतोय. डॉटेड लाईन, इथं डॉटेड लाईन दाखवायची. इथं परत डॉटेड लाईन दाखवायची. इथं परत डॉटेड लाईन. आता मी डायमेन्शन देत आहे, फ्री हँडनी देतोय, तुम्ही ड्राफ्टरने द्या. हे डिस्टन्स आहे 30. हे डिस्टन्स झालं 30. आता हे डिस्टन्स झालं, मला इथं थोडीशी जागा अपुरी पडलेली म्हणून मी इकडे टाकतोय. आणि हे डिस्टन्स झाले 15 आणि हे डिस्टन्स झाले 15, म्हणजे सेमी सर्कलचं. आणि परत हे डिस्टन्स किती आहे? 10. हा 30. हे डिस्टन्स किती आहे? हे झालेलं आहे 10. टॉप व्ह्यूमध्ये हे डिस्टन्स आहे 10. आणि ह्या पॉईंटपासून, म्हणजे ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत, ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत किती डिस्टन्स आहे? 20. म्हणून मी हे मार्किंग करून दाखवतो तुम्हाला. हे डिस्टन्स आहे 20. म्हणजे अशा रीतीने आपला टॉप व्ह्यू कंप्लीट झालेला आहे. मग आता टॉप व्ह्यूमधून काय करायचं? हे प्रोजेक्शन इकडे घ्यायचे आणि वर घ्यायचे. पहिले ते अँगल काढून घ्यायचं 45 आणि इथं लाईन टाकायची आणि हे प्रोजेक्शन वर ट्रान्सफर करायचे. आता कसे ट्रान्सफर करायचे ड्राफ्टने तुम्हाला मी दाखवून देतो. आता हे सेमी सर्कलचे प्रोजेक्शन घ्यायचे, सेंटर लाईन घ्यायची इथं, त्याच्यानंतर हे प्रोजेक्शन आणि हे मधले पण प्रोजेक्शन घेऊन टाकू आपण. सर्व प्रोजेक्शन हॉरिझॉन्टली घेऊन व्हर्टिकली ट्रान्सफर करायचे. आता हे वर ट्रान्सफर करायचे, त्याच्यानंतर हे वर ट्रान्सफर करायचे, त्याच्यानंतर हे सेंटर लाईन, त्याच्यानंतर ही सेंटर लाईन, त्याच्यानंतर हे प्रोजेक्शन ट्रान्सफर करायचे, त्याच्यानंतर हे प्रोजेक्शन. आता आपल्याला राईट हँड साईड व्ह्यू पाहायचा आहे आणि तो लेफ्ट हँडला ड्रॉ करायचा आहे. हा झाला राईट हँड साईड व्ह्यू. आता याचे प्रोजेक्शन कसे घेतलेले आहेत आपण, असे मी एरो दाखवतो, म्हणजे ह्या डायरेक्शनने आपण प्रोजेक्शन घेतलेले आहेत. डायरेक्शन दाखवतोय मी इथं, इथं पण प्रोजेक्शन घेतलेले आहेत आणि हेच व्हर्टिकली ट्रान्सफर केलेत. हे व्हर्टिकली ट्रान्सफर केलेत, इथं पण व्हर्टिकली ट्रान्सफर केलेत, इथं पण व्हर्टिकली ट्रान्सफर केलेत.
आणि आता हॉरिझॉन्टली इकडून पण घ्यायचं आहे. आता हॉरिझॉन्टली घ्यायची म्हणल्यावर हे असे ड्रॉ करायचे प्रोजेक्शन. सर्व प्रोजेक्शन फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमधून ड्रॉ केलेत. आता ह्या साईडने राईट हँड साईड व्ह्यूनी पाहिल्यानंतर काय येईल, हा जो पोर्शन आहे, हा इथला जो पोर्शन आहे म्हणजे हा पोर्शन टोटल काय येईन, कंटिन्युअस लाईन येईन. म्हणून मी इथं कंटिन्युअस लाईन टाकतोय. इथं कंटिन्युअस लाईन टाकून देतोय मी. हा पोर्शन दिसतोय, हा टोटल म्हणजे इथून ह्या स्लॉटमधून घेणार आणि कंटिन्युअस स्ट्रेट लाईन टाकून द्यायची. आणि इकडून पाहिल्यानंतर हा स्लॉट दिसेल का, ह्या साईडने पाहिल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट दिसणार नाही. म्हणून मी ह्या पॉईंटला डॉटेड लाईन दाखवतो. म्हणजे इथून घ्यायचा, इथं डॉटेड लाईन दाखवायची, इथं डॉटेड लाईन येईन, इथं डॉटेड लाईन. आता राईट हँड साईडने पाहिल्यानंतर हा 10ची रिब, आपण याला जी रिब म्हणतो ना, तर ही रिब कंटिन्युअस लाईन दाखवावं लागणार इथं. ती इथं येते. ही जी रिब आहे ही 10ची, ही कंटिन्युअस लाईन दाखवावं लागेल. प्रथम आउटलाईन काढून घेतो मी. आउटलाईन स्ट्रेट लाईन येणार आहे आणि ती पण डार्क येणार आहे. मग आता राहिलं काय, आता ह्या साईडने पाहिल्यानंतर हे सेमी सर्कल जे आहे, म्हणजे ह्या साईडने पाहिल्यानंतर हे जे सेमी सर्कल आहे तर इथं दिसणार नाही. म्हणून हे डॉटेड लाईन घ्यायचं. मग आता इथून प्रोजेक्शन कुठं गेलेत, हे इथं आलेले आहेत. परत इथून कुठं गेलेत प्रोजेक्शन, ह्या इथं आलेले आहेत. म्हणून मग ते आपण डॉटेड लाईनने ड्रॉ करूया. हे डॉटेड लाईनने दाखवायचे हा, कारण तो हिडन पार्ट आहे. आता मी डायमेन्शन देत आहे. डायमेन्शन कसे द्यायचे, इकडून पहा, हा जो आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट आणि हा, याचं डिस्टन्स किती आहे 20. म्हणजे ही हाईट झाली 20. हा झाला 20चा. ही रिप कितीची आहे मधली 10. आणि हे डिस्टन्स किती आहे टोटल 30 डिस्टन्स कोणतं घेतलं लक्षात आलं तुमच्या. हे बघा, आता इथून 30 घेतलं म्हणजे सेमी सर्कलचं हे जे डिस्टन्स आहे ना, हे डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आपण फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि राईट हँड साईड व्ह्यू कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला जर काही अडचण आली तर मला ईमेल करू शकता, sanglepuru@gmail.com. माझे चॅनल लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब चॅनल केले तर पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक मिळून जातील. धन्यवाद.